शांत असं वातावरण पाहायला मिळतंय. हवा देखील मात्र तेवढ्याच चांगल्यारीत्या सुरू आहे. आता या हवेच्या प्रवाहाचा कशारीत्या फलंदाज उपयोग करतील हे देखील बघण्यालायक राहील. बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकात प्रदीप यांच्या हातात मात्र बॉल सोपवला गेलाय. महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीमसाठी. आजचा महत्त्वाचा दिवस आहे ग्रुपचा. प्रत्येक टीम इकडे विजयाच्या शोधात आहे आणि प्रदीप इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर सामन्याला होतीये सुरुवात. पहिला चेंडू, पंचांचा इशारा, लेट्स प्ले. फुलटॉस आणि फुलटॉस वरती घेतलाय पुरेपूर फायदा आणि दाखवलाय षटकाराचा कायदा. 9+6, 9+6. सागर पाटील 6 धावांनी इकडे मात्र खातं उघडलंय. तब्बल 7 लागतील आणि सागर पाटील जर अर्धशतक झळकवतात आहे तर रोहितजी देशमुख यांच्या माध्यमातून तब्बल किती 1000चा पुरस्कार आहे. जर सागर पाटील या मॅच मध्ये अर्धशतक झळकवतात आहे तर प्राध्यापक रोहित देशमुख सर यांच्या माध्यमातून पुरस्कार आहे तो तब्बल 1000 रुपयांचा सागर पाटील यांच्यासाठी. शतकासाठी देखील या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पुरस्कार आहे. कृष्णा पवार आणि अक्षय बोडरेला तब्बल 5000 जर या संपूर्ण स्पर्धेत त्यांनी शतक लगावलं तर. बट दरम्यान काय, सागर पाटील यांच्या फलंदाजीचे जलवे मैदानाच्या आतमध्ये कायम आहे. मागचा सामना जिकडे मात्र सोडला होता तिथूनच मात्र याही मॅचला त्यांनी सुरुवात केली आहे. मनगटाचा जोर पाहायला मिळतोय. सागरच्या बॅटमधून कडक फोर, फुललेनचा बॉल आणि तदनंतर जर बघितलं तर ऑन दी अप सरळ मात्र लॉंग ऑनच्या वरून हा फटका खेळून दिला होता. फ्री हिटचा बॉल होता आणि या फ्री हिटच्या बॉलला मात्र सीमारेषा पार पाठवलाय. धावफलक 11. एक बॉल झाला आणि 11 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. SK फ्रुट्स वेळापूर होम ग्राउंड वरती सध्याच्या घडला ही टीम खेळतीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हलकासा मात्र आतल्या दिशेने डिफ्लेक्ट होतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू, क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता ज्या रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाची चांगली कामगिरी. काय की यष्टीरक्षकांनी खास प्रभावित केलंय ज्या रीते आपण बघतोय. आतली कड लागून जेव्हा बॉल आतल्या दिशेने वळतोय चांगल्या कॅचेस पकडल्या गेल्यात. याही वेळेस का दमताल करत स्टेप आउट करून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, मैदानाला घासत पुसत आणि चाटत घरंगळत बॉल सीमारेषा पार. सागर आणि सागर. रन संख्या 15. आपण आधीच बोललो सागर पाटील यांना अंदाजा आलेला आहे या खेळपट्टीचा. जी बॅटिंग त्यांनी काल केली होती आज तीच बॅटिंग मात्र ते कंटिन्यू करतात आहे. आणि हे मैदान असं एकदा का तुम्हाला फॉर्म गवसताना मग काय हान की पडीव धुराळा उडीव. रन संख्या 15. याही वेळेचा बॉल 4 की 6. पंचांचा इशारा, 4 चौकार. या षटकातील ही तिसरी बाउंड्री, तिसरा चौकार सागर पाटील यांच्या बॅटमध्ये येत असताना. ऑफ स्टिकला शफल होत फॉलिंग स्वीप 4 धावेंसाठी आणि धाव फलक या चौकाराच्या मदतीने तब्बल 19 रन. 19. शेवटचे 2 बॉल मात्र अजूनही यायचे बाकी आहेत. चांगला कॉन्टेस्ट रंगतोय, मजेदार सामने. SK फ्रुट्स वेळापूर आणि त्यांच्या विरोधात टीम RB माने ॲग्रो सर्व्हिसेस. आणि बॅटिंग करण्याचा निर्णय पहिल्या 4 बॉलमध्ये सागर पाटील यांनी मात्र योग्य ठरवलेला आहे. 18 वरती वैयक्तिकरित्या ते पोहोचले. संघाची रन संख्या 19 वरती. 2 बॉल अजूनही या षटकात यायचे बाकी आहे. प्रदीप काळे यांच्या विरोधात ज्या रीत्या इकडे बॅटिंग केलेली आहे, डॉमिनेट केलंय. म्हणजे पहिल्या षटकात त्यांनी सांगितलंय आम्ही कशा प्रकारची बॅटिंग या संपूर्ण डावामध्ये करणार आहे ते. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी आहे. रन संख्या 19. रन. शेवटचा बॉल यायचा बाकी. आडव्या बॅटने फटका खेळलाय. फिल्डर हो काय वार आहे.
6 धाव्यांसाठी षटक मात्र इकडे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो फ्लॅट स्ट्रोक गेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. आणि सागर पाटील ज्यारित्या बॅटिंग करतायत ना, त्यांनी मात्र सांगितलंय ज्या ठिकाणी दहशत करायला बघता ना तुम्ही, त्या ठिकाणी मात्र वन साइड किंग आहे आम्ही. डोळ्यामध्ये आग, फटक्यांमध्ये जोश, आणि नक्कीच जर बघितलं तर त्यांचा हा फॉर्म संघासाठी मात्र फायदेशीर ठरतोय. षटक समाप्तीचा इशारा. पहिलं षटक संपल्यानंतर धावफलक 25. 1 ओव्हर 25 रन. प्रत्येक खेळाडू इकडे स्वप्न घेऊन दाखल झालेला आहे आमदार प्रीमियर लीग वेळापूर मध्ये. कि आग लगा लो तुम सीने में, जब तक आमदार प्रीमियर लीग ना जीतो इस अगस्त के महीने में. ऑगस्टचा महिना म्हटल्यानंतर आता एक वेगळं वेड माळशिरसकरांना, वेळापूरकरांना लागले, ते म्हणजे या स्पर्धेचं. कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं औचित्य साधून ही स्पर्धा मात्र दरवर्षी आयोजित केली जाते. आणि हेही पर्व जर बघितलं तर हे दैदिप्यमान राहिलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. प्रमुख आकर्षण या स्पर्धेचं इथले खेळाडू, आयोजन समितीने इकडे प्रत्येक गोष्ट जी खेळाडूंसाठी दिली आहे. मग आकर्षक मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज, पारितोषिक, मानाचे करंडक, किट्स, यूट्यूब लाईव्ह, हे मैदान, फ्लड लाईट्स, प्रत्येक गोष्ट दमदार. आणि या षटकाची सुरुवात देखील दमदारच केली आहे. आडव्या बॅटने अगदीच सनाना पिरिरिरी षटकाराच्या मदतीने रनसंख्या 31 रन. सुलेमान कुर्बू यांच्या बॅटमधनं मात्र षटकार येत असताना संघाचे संघ मालक आहेत SK फ्रुट्स वेळापूरचे, आणि सुलेमान कुर्बू यांच्या बॅटमधनं मात्र हा षटकार येतोय. पहिल्या 7 बॉलमध्ये 31 धावा चळो की पळो करून सोडलंय. सध्याच्या घडीला 31 धावा लागलेल्या आहेत. 31. अमर साठे, आपल्याला विनंती, इकडे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. अमर साठे, रनसंख्या 31. यावेळेसचा बॉल टो एंडला लागताना पाहायला मिळतोय आपल्याला. फ्लाइंग स्लिपला मात्र खेळाडू आहेत. बॉलला मात्र तिकडे जे की अडवतील धावस्वरूपी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. आउटसाइड दी ऑफ. निर्धाव चेंडूने मात्र षटक पुढे जात असताना याही वेळेचा बॉल. खेळाडू इथे देखील फक्त प्रयत्नच करत राहतील. रन संख्या सातत्याने वाढत असताना शेअर मार्केट सारखा एक उछालच धाव फलक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 9 बॉलमध्ये 35 धावा ज्यारीत्या इकडे कुठल्या गेलेल्या आहेत. आणि पहिल्या षटकात सागर पाटील यांनी गोलंदाजाला रडारवर घेतलं होतं, तर या षटकामध्ये सुलेमान कुर्बू हे आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतात आहे. ओहो, उंच 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 बॉल जणू काही सांगतोय उंच माझा झोका. आणि बॉल नाही देता येते बॅटिंग टीमला कुठलाच धोका. याही वेळेस 6 धावा. 41 धावा मात्र धाव फलकावरती जुळत असताना एकानंतर एक फटके मात्र खेळले जात आहेत अनेक. सागर पाटील असो की सुलेमान कुर्बू, चहासोबत मस्कानी खारी, मात्र या दोन्ही फलंदाजांच्या बॅटिंगची बातच न्यारी. 10 बॉलमध्ये 41 ची भागीदारी. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अक्षरशः सर्कल फोडलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवर प्लेच केलाय. 2 बॉल याची बाकी आहेत. 41 चा आकडा धाव फलकावरती रिफ्लेक्ट करतोय. 41 तो एंडला लागतोय. आणि इकडे काय पलटवार केलाय अभिजित पवार. बॅटची लागतीये कड. बॉल अदळला यष्ट्यांवरती. 16 धावा नक्कीच आल्या, बट अभिजित पवार यांनी मात्र इकडे विकेट मिळवून दिली आहे. तेरे हर वार का पलटवार वो है अभिजित पवार. 41 च्या स्कोरवर धक्का लागेल. एक फलंदाज बाद. आउटसाइड दी ऑफचा बॉल रडार पासून खासा दूर होता आणि
बॅटची कड लागल्यानंतर ज्यारित्या बॉल आतल्या दिशेने हलकासा डिफ्लेक्ट झाला आणि सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला. प्लेड ऑन होताना फलंदाज पाहायला मिळाले. आणि बॅटिंगसाठी आता याच मैदानाचे लोकल सुपरस्टार मारुती शेंडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. जर्सी क्रमांक 11 जर्सी क्रमांक 11 मारुती मैदानाच्या आतमध्ये दाखल. सामन्याला इकडे सुरुवात अतिशय दमदाररित्या झालेली आहे. पॉवर प्लेमध्ये मोठ्या प्रमाणावर धावा आल्या आहेत. हालाकी एक विकेटही आपल्याला येताना पाहायला मिळाली आहे. आणि षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आहे 41 रन. SK फ्रुट्स वेळापूर ज्या सुरुवातीची मात्र त्यांना अपेक्षा होती ती सुरुवात मात्र सुलेमान कुर्बू आणि त्याचबरोबरने फलंदाज सागर पाटील यांच्या माध्यमातून मिळताना पाहायला मिळाली. आणि सागर पाटील तसं फलंदाजीचं एक अजब रसायन आहे. ज्यारित्या ते आपल्या मनगटाच्या साह्याने फटके खेळतात. फोरआर्म्समध्ये खाशी ताकद आहे या खेळाडूच्या आणि नक्कीच त्यांच्यावरही नजरा असतील. कारण की तालुक्याची प्रीमियर लीग म्हटलं, चांगले खेळाडू म्हटले की प्रेक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर नजरा खेळाडूंवरच असतात. कसं प्रदर्शन कोणाचं काय राहतंय ते. बॉलिंग मार्कवरती आता बदल. विकेट टेकर गोलंदाज ज्ञानेश शिंदे यांना मात्र आता इकडे गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात आलेलं आहे. चला 41 वर 1 आहे सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड. बॉलिंग मार्कवरती ज्ञानेश शिंदे हे दाखल होत असताना एक अनुभवी कॅम्पेनर आहेत. चॉप केला यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. फिल्डर मात्र त्या क्षेत्रात 38च्या बाहेर दूर दूरपर्यंत नाही आहे. आणि इकडे बॉलही आपल्याला रेस जिंकताना पाहायला मिळतोय. गोलंदाज बदलतात बट फलंदाजांचा इरादा इकडे काही बदलत नाहीये. ते म्हणतात आहे बॉल दिसला की बॅट फिरवायची आहे. सागरच्या बॅटमधनं अजून एक चौकार येतोय. रनसंख्या 45 वरती. वंदे भारत पेक्षाही जास्त वेगाने सध्याच्या घडीला मात्र हा धावफलक धावतोय. 45 धावा लागलेल्या आहेत. 1 गडी बाद. तिसऱ्याच क्रमांकाचं हे षटक आणि 45 ओलांडली आहे पहिल्याच बॉलवरती. रिव्हर्स थर्ड मॅनला टार्गेट केलाय. जणू काही सागर पाटीलला जिकडे पाहिजे तिकडेच मात्र सर्व चेंडू त्यांना मिळतात आहे. सर्व चेंडू स्लॉट मध्ये. आखू टप्प्याचा बॉल होता आणि जबरदस्त स्विच हिटचा फटका. रनसंख्या 49 ला हिट करत असताना वा सागर वा. तुमची चर्चा आहे, तुमच्या फॉर्मची चर्चा आहे. ओहो हो यावेळेस खडे खडे भिरकावण्याचा प्रयत्न बट वाईट बॉल. आणि याच एका धावेने 50 रन पूर्ण होतात टीम SK फ्रुट्स वेळापूरचे. डगआउट खासा भरलेला आहे SK फ्रुट्स वेळापूरचा. कारण की लोकल टीम आहे तर चाहत्या वर्गाचा सपोर्ट देखील मात्र मोठा आहे त्यांना. आणि आज मात्र खेळाडूंनी निराश केलेलं नाहीये या मॅचमध्ये. याही वेळेसचा बॉल बॅटची कड घेऊन थर्ड मॅनला मात्र जाणार आहे. फिल्डर मात्र बॉलवरती येतील तोपर्यंत 1 धाव इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र 51 रन. 51चा पल्ला डोळ्याची पापणी झपकता कधी ही टीम 51 पर्यंत पोहोचली हे कळलं देखील नाही. आमदार प्रीमियर लीग माळशिरस तालुक्यातील एक जर बघितलं तर प्रतिष्ठेची अभिमानाची स्पर्धा. आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही स्पर्धा. रनसंख्या 51 वर 1. ज्ञानेश शिंदे पुढचा बॉल. दर्जा या फटक्यावरती मोहर होती दर्जाची. मारुती शेंडगे 6 धाव्यांसाठी या चेंडूला मात्र सीमारेषा पार पाठवतात आहे. ताकद आणि तदनंतर ते रिॲक्शन आलं मारुतीच्या डोळ्यातनं हा फटका खेळल्यानंतर.
क्या बात है, तेरा कमाल तो तू ही जाने मारुती. रन संख्या षटकाराच्या मदतीने पुढे जात असताना 57 धावा. सत्तावन्न धावा सध्याच्या घडला आहे. प्रोजेक्टेड स्कोर सध्याच्या घडला उसळी मारतोय ज्ञानेश शिंदे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 16 आलेल्या आहे. एका चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात मात्र ही दमदार फटकेबाजी. 57 वर 1. याही वेळेस ओ हो 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 भावा, कशाला पळतोय तू दूर. मारुतीच्या बॅटमधून गरमागरम धूर. रन संख्या 63 रन. गुडगा वाकवत हा फटका खेळला आणि जणू काही सांगितलं, आई बाबा आणि साई बाबाची शपथ, जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. रन संख्या 63. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. ज्ञानेश शिंदे सारख्या गोलंदाजाच्या विरोधात म्हणजे अशा प्रकारे जे डॉमिनेट केलंय सोपं नाहीये, कारण की ज्ञानेश शिंदे असे गोलंदाज आहेत ना, कालही आपण बघितलं, संघाला संकटातून काढणारा हा गोलंदाज आहे. बट सध्याच्या घडला मारुती शेंडगे आणि त्याचबरोबरीने सागर पाटील म्हणतात आहे, मारायचं तर सगळ्या टॉपच्यालाच मारायचं. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. खोलवा टप्प्याचा बॉल तो एंडला लागलाय. ज्ञानेश मात्र बॉलला अडवतात आहे, बॉलला थ्रो करतात आहे. बॅकअप आहे. जोपर्यंत अभिजित इकडे बॅकअप देतील तोपर्यंत 1 धाव मिळेल. षटक मात्र पूर्ण होईल. तब्बल 23. आणि यस, माने देशमुख साहेब देखील मात्र बोलले की आज मारुतीचा वार आहे, आज शनिवार आहे, आज फक्त बजरंग बली ची शक्ती आणि मैदानाच्या आतमध्ये मारुतीची भक्ती एवढंच आपल्याला पाहायला मिळणार आहे. उदय माने देशमुख यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा पुरस्कार मारुती यांना इथून पुढे राहणार आहे. आणि दोघांना आहे, सागर पाटील यांनाही मात्र हा पुरस्कार आहे आणि मारुती शेंडगे यांना देखील मात्र पुरस्कार आहे. खुश करून टाकलंय त्यांनी सध्याच्या घडला त्यांच्या चाहत्यांना, ज्याने त्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ते करतात आहे. ढिंच्याक बॅटिंग आहे, म्हणजे एखादी मूवी रिलीज व्हावी शुक्रवारी आणि नक्कीच शुक्रवारीच तिला बंपर ओपनिंग लागावी अशी मात्र बंपर सुरुवात इकडे झालेली आहे. 64 धावांचा पल्ला गाठलेला आहे. प्रोजेक्टेड स्कोर सध्याच्या घडला 128 चा आहे. बट 100 प्लस करण्याचा तरी प्रयत्न राहील एसके फ्रूट्सचा. कालच्या मॅचचे हिरो अभिजित पवार, ज्यांनी काल 112 च्या रनचेस मध्ये आपल्या संघाला फिल्डिंग आणि बॉलिंग करून पूर्णपणे बनवून ठेवलं होतं. आजही तशीच काहीशी भूमिका पार पाडावी लागेल, कारण की ओ हो हो इकडे काय लाऊड अपील, पंचांचा बोटून चावला गेलाय. हॉपस्टिकला शफल होत खेळण्याचा तिकडे मात्र प्रयत्न होता. बॅटची लागली कड, कीपरचा जल्लोष आणि पंचांचा निर्णय हा मात्र आउटचा. चला, पंचांचा निर्णय तिकडे मात्र आलेला आहे आणि एज साठी आणि फलंदाज मात्र बाद आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो, जसा झेल तिकडे टिपला तसाच जल्लोष पाहायला मिळाला आणि पंच देखील कॉन्फिडंट होते की बॅटची कड लागली आहे आणि मारुतीला मात्र परतावं लागतंय. वादळी खेळी केली, शॉर्ट बट स्वीट, आक्रमक खेळी होती मारुतीची, बट परतीच्या रस्त्याने मारुती. 64 वर 2 स्कोर, फलंदाज बाद. चांगली बॅटिंग, एकदा जोरदार टाळ्या लोकल बॉय मारुती यांच्यासाठी झाल्या पाहिजे. जबरदस्त फटकेबाजी त्यांनी केली, जे खास करून ऑन साइडला तो बैठकचा एक स्ट्रोक लक्षात राहील. वेळापूरचा पोस्टर बॉय मारुती शेंडगे. 64 वर 2. टप्प्याचा बॉल, ओ हो हो, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. पूर्णपणे
अजून एक विकेट तिकडे मात्र बनली होती. 1 brings 2 मला कॅल्क्युलेशन तिकडे झालं होतं, बट सिंगलच्या मदतीने रनसंख्या 65 धावा, 2 गडी बाद. आणि पहिल्याच डावामध्ये जर बघितलं तर पकड मजबूत आहे, बट इकडे प्रयत्न करेल आरबी माने ॲग्रो सर्व्हिसेस कमीत कमी मध्ये रोखण्याचा समोरच्या टीमला. 65 धावा, 2 गडी बाद सध्याच्या घडीची स्थिती. चौथ्या क्रमांकाचं षटक मात्र प्रगतीपथावर असताना. जबरदस्त क्रिकेटमय वातावरण सध्याच्या घडीला वेळापूरच्या या पालखी मैदानावरती बनलेलं आहे. या स्पर्धेत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहेत, बट तत्पूर्वी ऑफस्टिकच्या बाहेर आहे हे मात्र पंचांचं म्हणणं आहे. बॉलिंग टीमने इकडे मात्र तिसऱ्या पंचांची विचारणा केली आहे वाईडच्या रिगार्डमध्ये. आणि पंचांचा निर्णय तर तिकडे अवांतरचा आहे, पण बघूयात आता तिसऱ्या पंचांचा निर्णय इकडे काय येतो. इथे सर्वच जण टकटकी लावून बसलेले आहेत. आज प्रत्येकाची नजर फक्त मैदानाच्याच दिशेने. सुट्टीचा दिवस, प्रेक्षक मनमुराद क्रिकेटचा आनंद घेत आहे. वेळ काढून सर्व प्रेक्षक दररोज येतात, बट शनिवार रविवार म्हटलं की मग काय सरळ पालखी मैदान. मित्रांच्या टोळ्यांच्या टोळ्या इकडे दाखल होतात आणि 7 ते 8 दिवस चालणारा हा थरार, मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षकही या थराराचा आनंद घेतात. शहानिशा इकडे केली जाते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल. चला, व्हाईट बॉलचा निर्णय इकडे मात्र दिला गेला आणि याचबरोबरीने गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू देखील मात्र इकडे संपला. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. यावेळेस हो बनवून मारलाय. प्रयत्न होत होते वारंवार स्विच हिट खेळण्याचे आणि सागर पाटील ज्या फॉर्म मध्ये आहेत ते म्हणतात आहे माझे प्रयत्न सुरूच राहणार आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर. चौकार इकडे मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय सागर यांना. रनसंख्या या 4 धावांच्या मदतीने 70 ला धडक मारताना आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिटचा फटका होता, अतिशय सुंदररित्या हा फटका मात्र खेळला आणि सागर 37 वर पोहोचलेत. 11 बॉल मध्ये 37. अद्यापही या स्पर्धेत आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालेलं नाहीये. सागरकडे आज ती संधी आहे अर्धशतक झळकावण्याची. ते झळकावतील का हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. 70 धावा, 2 गडी बाद. याही वेळा सुलतानी टोला, भीम टोला आणि बॉल सरळ सीमारेषा पार गेला. आज नक्कीच गोलंदाजांना पुरेपूर परेशान केलं या फलंदाजाने. गोलंदाज करणार तर काय करणार, इतकी दर्जेदार फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून इकडे होताना आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या 76 रन, 2 गडी बाद. कमालीची बॅटिंग, डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून कूल काम कंपोज आणि चारही दिशांमध्ये फटकेबाजी आहे सागर पाटील यांच्या माध्यमातून. 12 बॉलमध्ये 43 ची खेळी केलेली आहे सागर यांनी. 76 वर 2 स्कोर. याही वेळेचा बॉल फ्लॅट, घुटना टेक और तमाशा देख. सागर पाटील 49 वरती. 1 धाव पाहिजे त्यांना अर्धशतकासाठी. आता 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 82 लागलेले आहेत आणि अजूनही 12 बॉलचा खेळ या पहिल्या डावात यायचा बाकी आहे. 6 षटकांचा सामना, 20 रन प्रति ओव्हर या धावगतीने सध्याच्या घडीला हा डाव मात्र इकडे धावतोय आणि त्यामध्ये सागर पाटील यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य जे आपल्याला पाहायला मिळतंय चारही दिशांमध्ये जे ती फटकेबाजी करतात आहे अतिशय कलात्मक. ब्याऐंशी वरती 2 स्कोर, 4 ओव्हर.
उडवलाय बॉल, फटका मात्र हवेत जातोय. वैभव गोलंदाजी मार्कवर आलेत आणि वैभव आले आणि वैभव यांनी इकडे सोमा होळकर यांना मात्र मात केलंय. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतेय. बऱ्याच दूरवरनं तिकडनं क्षेत्ररक्षक येत होते, चांगला झेल त्यांनी मात्र टिपला आणि सोमा होळकर यांना मात्र इकडे परतावं लागणार आहे. वैभव यांच्या पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज बाद. चला सचिन आलेत बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला. 82 वर 3 आणि याही वेळेस फक्त टावर छत्री आणि ज्ञानेश शिंदे बॉलच्या खाली. वैभव कोकरे म्हणावं लागेल यांच्यासाठी बडी देर कर दी मेहरबा आते आते. 5व्या षटकात मात्र त्यांना इकडे गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं आणि आल्या आल्या इकडे मात्र 2 विकेट वैभव कोकरे यांनी मात्र मिळवून दिल्या आहेत. छत्री मात्र तिकडे केवळ आणि केवळ जागेवरती उभा राहिली होती आणि ज्ञानेश शिंदे आपण बघू शकतात आज गोलंदाजीत नक्कीच ज्ञानेश यांना तितकं काही खास यश मिळालं नाहीये, बट ते म्हणता यष्टीरक्षण करून मात्र मी माझ्या संघासाठी कंट्रीब्यूट करणार. चला हॅट्रिक ऑन अ हॅट्रिक आता वैभव कोकरे. अद्यापही या स्पर्धेमध्ये आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळालेली नाहीये, अर्धशतक पाहायला मिळालेलं नाहीये. सागर नक्कीच 49 वर आहेत, बट त्याआधी त्यांचा अर्धशतक होण्याआधी एखादी हॅट्रिक पाहायला मिळेल का हे या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅटिंगसाठी आता राशिद 82 वरती 4. प्ले अॅनमेस डॉट बॉल येतोय. आतापर्यंतची धावगती जर तुम्ही बघितली ना तर 20 रन प्रति ओव्हर या धावगतीने धावा इकडे बनलेल्या आहेत. बट वैभव कोकरे नक्कीच टीम कॅप्टन स्वतःला प्रश्न विचारतील, वैभवला थोडंसं लवकर आणलं जाऊ शकलं असतं का, कारण की 3 बॉलमध्ये एकही रन त्यांनी खर्च केलेला नाहीये. आणि इकडे बनवून मारण्याचा प्रयत्न. यस नो ज्ञानेश शिंदे लगातारचा 4था चेंडू डॉट. आरबी माने ॲग्रो सर्व्हिसेस संघासाठी संजीवनीचं काम करतात इकडे गोलंदाज वैभव कोकरे, कारण की एक वेळेस असं वाटलं होतं की याही षटकामध्ये रडारवर घेतलं जाईल, बट वैभवने ते होऊ दिलेलं नाहीये. यावेळेसचा बॉल एका हाताने मात्र इकडे टॅप करत सिंगल मिळून जाणार आहे. रनसंख्या सिंगलच्या मदतीने आता 83च्या स्कोरवरती आणि शेवटचा बॉल या षटकातील 5 बॉलमध्ये 1 धाव दिलेली आहे. दर्जेदार षटक राहिलंय, बट स्ट्रायकर एंडला सागर पाटील अर्धशतक पूर्ण करतील का हे आपल्याला आता पाहायचं आहे. 49 धावांची आतापर्यंत एक अफलातून खेळी त्यांच्या बॅटमधनं आलेली आहे, बट या आमदार प्रीमियर लीग 2026 पहिलं अर्धशतक येईल का सागरच्या बॅटमधून. हलक्या हाताने टॅप करत जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. पहिलं अर्धशतक. बॅट दाखवून आपण मानवंदना स्वीकार करायची है. सागर खुद को कभी खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले कोई फूल ताजा नहीं होता. अरे कोशिशें करोगे तो जान जाओगे एक दिन कि हर वक्त मुकद्दर का दरवाजा बंद नहीं होता. सागर पाटील यू ब्युटी जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये केली आहे, बट गोलंदाजाची इकडे मात्र पाठ थपथपली जाणार आहे. ज्या रीत्या वैभव यांनी मात्र गोलंदाजी केली आहे. वैभव कोकरे यांचंही मात्र विशेष कौतुक. 2 रन दिले फक्त आणि सुलेमान कुर्बू यांच्या माध्यमातून किती 500 रुपयांचं पारितोषिक हे मात्र दिलं जाणार आहे. हालाकी सागर यांचे चाहते म्हणतात आहे नॉक जोरदार राहिली आहे, बक्षिसामध्ये अजून वाढ होऊ शकते, कारण की बॅटिंग जोरदार केली आहे. प्रत्येक मॅच मध्ये बॅटिंग आहे सागर पाटील यांची, बट सध्याच्या घडीला सुलेमान कुर्बू यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पुरस्कार. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती किरण काटकर, लवली केके. आता केके यांच्या फलंदाजीच्या चर्चा आहेत, केके यांच्या लवली फटक्यांचे चर्चा आहेत, बट समोरही असा खेळाडू आहे ज्याची बॅटिंग सध्याच्या घडीला कोणत्या करंट पेक्षा कमी नाहीये. सागर
डाऊन दी ग्राउंड खेळलाय, डाऊन दी ग्राउंड खेळलाय. फिल्डर दर्शक बनून राहणार आहेत. आज सागरच्या बॅटवरती आला की बॉल सीमारेषा पारच गेला. अशाच प्रकारची मात्र कंडिशन इकडे बनलेली आहे. प्रत्येक बॉलवरती सागरचे इरादे मात्र स्पष्ट आहेत की मला गोलंदाजांच्या विरोधात प्रहार करायचे आहेत. 88 धावा, 4 गडी बाद. चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. यावेळेस कट करलाय. हो हो हो, ओव्हर दी पॉइंट झेड. CLASS क्लास आहे सागर पाटीलच्या फलंदाजीचा. आणि वेळही मात्र संपली आहे. तर एक खेळाडू मात्र 30 आतमध्ये अतिरिक्त उभा राहील. एक खेळाडू 30 आतमध्ये तुम्हाला वाढवावा लागेल. निर्धारित 30 मिनिटांचा वेळ तुम्हाला मात्र दिला गेलेला आहे. झापूक झुपूकच बॅटिंग केलेली आज सागर पाटील यांनी. तब्बल 58 धावांची ही अफलातून नॉक त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. हो, याही वेळेस थर्ड मॅनला 4-6 आहे. पंचांचा इशारा यायचा बाकी आहे आणि पंचांचा इशारा 6 षटकार. सागर पाटिल, गुरूर नहीं यकीन है खुद पे, जिसका भी साथ देंगे जान लुटा देंगे. आज आपल्या टीमसाठी लढवय्या वृत्ती सागर पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते आहे. 98 धावा टीमची धावसंख्या. 98. 3 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. कोणाकडून? जहांगीर अत्तार यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा पुरस्कार सागर पाटील यांच्या या वादळी खेळीला. आणि 18 बॉलची जी वादळी खेळी आतापर्यंत साकारली आहे तो कॉन्फिडन्स त्या 18व्या बॉलवर पाहायला मिळाला की त्यांनी सिंगल घेतला नाही. या बॉलवरती सिंगल घेतला नाही. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी आहे. 98 वर 4. 2 बॉल बाकी आहेत, माफ करा. यावेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ. लगातारचे 2 डॉट बॉल किरण काटकर, लवली केके यांच्या माध्यमातून इकडे हाताळले जातात आहे. 98 धावा. 98. शंभरीचा आपण उल्लेख केला होता कारण की पहिल्या 3 ओव्हरमध्ये 64 होत्या. त्याच्यानंतर आपण चर्चा केली की शंभरी इकडे बनेल की नाही. आता शेवटचा बॉल आहे. 1 बॉल 2 असं इक्वेशन सागरने डोळ्यासमोर ठेवलं असेल. बघूयात काय होतंय. लास्ट बॉल. 98 वर 4 स्कोर. होईल का 100? उडवलाय बॉल आणि चेंडू सरळ मुख्य मंचाच्या दिशेने पत्रच वाजवलाय. आणि सागरची खेळी 20 बॉल 70 रन. सर्वांना बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या वेळापूरकर. आता नाही तर कधी वाजवणार. वा सागर वा, कौतुक आहे. बॅट दाखवून आपण मात्र मानवंदना नक्की स्वीकार करायची आहे. वेल प्लेड. आणि 104 धावा इकडे मात्र बनलेल्या आहेत. 105चं टार्गेट राहील आणि लक्षात राहील 20 बॉल 70 ची सागरची खेळी. चला पुढच्या मॅचचा टॉस. पुढचा मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन साईरा 11 आणि त्यांच्या विरोधात अमर भैया रिसवडकर 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. साईरा 11 आणि अमर भैया रिसवडकर 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस या.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. तब्बल 105 धावांचा पाठलाग आहे. फुलरचा बॉल डाऊन दी ग्राउंड मात्र इकडे खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात होत असताना आरबी माने ॲग्रो सर्व्हिसेस या टीमने काल 112 धावा एका सामन्यामध्ये बनवल्या होत्या प्रथमतः बॅटिंग करत असताना. तर बॅटिंगमध्ये फायर पॉवर आहे, बट समोर SK फ्रूट्स या संघाचा देखील आत्मविश्वास मात्र खासा उंचावलेला आहे. पहिला बॉल डॉट बॉलच्या मदतीने षटकाची होतीये सुरुवात. पायात टाकण्याचा प्रयत्न हलकसं इकडे ब्लफ आपण म्हणू शकतो फलंदाजासाठी राहिला. जसा पायात बॉल आला काही अंदाजा त्यांना आलाच नाही या चेंडूचा. सुमित काल ज्यांनी मात्र धमाकेदार बॅटिंग केली होती, जबरदस्त. आजही त्यांच्या अशाच प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा मात्र प्रत्येकाला राहील की त्यांच्या बॅटमध्ये इकडे धावा याव्यात, कारण की सुमित यांच्याकडे फॉर्म आहे, लवली KK यांच्याकडे फॉर्म आहे, त्याचमुळे यांना मात्र सलामीला पाठवलं गेलेलं आहे. रनसंख्या नन फॉर नन. मारुती शेंडगे यांच्या फुलटॉस बॉलवरती ऑन साईडला भिरकावलेला फटका. फिल्डर आहेत मागे. SK फ्रूट्स वेळापूर यांचा प्रयत्न राहणार आहे एक षटक कमीत कमी धावसंख्येचं मैदानाच्या आतमध्ये यावं, ज्याच्यामध्ये 5, 6, 7, 8च्या आसपास धावा याव्यात, जेणेकरून रिक्वायर्ड रन रेट जो पहिल्या बॉलपासनं ऑलमोस्ट 18च्या आसपास आहे तो 20 पर्यंत जाऊन पोहोचेल. तर ते एक षटक हाताळण्याचा प्रयत्न इकडे करेल SK फ्रूट्स वेळापूर. स्ट्रायकरला किरण काटकर, लवली KK, अनुभव खासा दांडगा या खेळाडूकडे. आणि काल आपण बघितलं होतं ज्या रीत्या गोलंदाजांना रडारवरती घेतलं होतं प्रवीण इलेक्ट्रिकल्स शिवम डेव्हलपर्सच्या संघाच्या. आणि नाही, मारुती शेंडगे सध्याच्या घडला म्हणताय तुमच्याकडे जरी अनुभव असला तरी काय झालं, माझ्याकडे माझ्या होम ग्राउंडवर खेळण्याचा आत्मविश्वास आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना अतुल माने देशमुख साहेब देखील इकडे आत्मविश्वास वाढवत आहे. ते म्हणतात आहे मारुतीला पुरेपूर अंदाज आहे कुठून कसा बॉल वळतो ते. रन संख्या 1 रन. वेळापूरची BCCI म्हणजे अतुल माने देशमुख साहेब. बॅटची कड आणि क्षेत्ररक्षक धावतील आणि मला वाटतंय बॉल इकडे रेस जिंकून जाईल. बॉल इकडे रेस जिंकतोय आणि चौकाराचा इशारा हा पंचांच्या माध्यमातून येतोय. बॅटची कड घेऊन बॉल खासा वेगळा ट्रॅव्हल झाला आणि 4 धावा इकडे धाव फलकावरती जुळतात आहे. रिप्लेवर आपण बघू शकतो रनसंख्या चौकाराच्या मदतीने वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. मारुतीचं षटक चौकार जरी आला असला तरीही 5च धावा खर्च केलेल्या आहेत. फुलरचा बॉल डाऊन दी ग्राउंड. फिल्डर उदय माने देशमुख साहेब यांच्या समोरनं मात्र बॉल गेला. की धावस्वरूपी एक धाव मात्र मिळतीये. एका धावेच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे जातात आहे. एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे. षटक समाप्तीचा इशारा. चांगली बॉलिंग ज्यासाठी मारुतीच्या हातात बॉल दिला होता, मारुतीने ते काम मात्र इकडे करून दिलंय. फक्त 6 धावा खर्च केलाय. बॉल बाकी आहेत आता 30 धावा पाहिजेत 99. रिक्वायर्ड रन रेटचा काटा कट करून वाढलाय डायरेक्ट 20 रन प्रति ओव्हर. यानंतरचा मॅच दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. आज संध्याकाळच्या सत्रात या विभागाचे विकास पुरुष कार्यसम्राट आमदार ज्यांच्या माध्यमातून नेहमीच अभ्यासपूर्वक प्रश्नांची मांडणी या विभागातनं महाराष्ट्राच्या विधान परिषदेत केली जाते. नक्कीच जर बघितलं तर त्यांच्या हस्ते मात्र इकडे या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील मात्र पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा दरवर्षी इथून पुढे मोठ्या दिमाखात आपल्याला आयोजित केलेली पाहायला जाणार आहे. मागचं पर्व, ज्या पर्वाची दखल मात्र सर्वांनीच घेतली होती आणि हे मात्र दुसरं अभूतपूर्व पर्व भेटीला आलंय आता. यावेळेसचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. मागे फिल्डर बॉलवरती जातात आहे. एक एक डॉट बॉल इकडे SK फ्रूट्स वेळापूरचं पारडं मात्र जड करणार आहे, कारण की त्यांना माहिती आहे सिंगल डबलने ही धावसंख्या इतके काही सोप्यारित्या चेस केली जाऊ शकत नाही. इकडे जर
सामना जिंकायचा आहे टीम आरबी माने ॲग्रो सर्व्हिसेसला, तर ओनली 4-6 4-6 हा पाडापाठ करावा लागेल. लवली यांच्या बॅटमधून हा लवली स्ट्रोक लॉंग ऑनच्या वरून, पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, षटकाराचा इशारा. अशा प्रकारचे फटके जर आले तर काही बात बनणार आहे. आणि लवली यांच्या बॅटमधून हा फटका येतोय. लवली सांगतात आहे मैं झुकेगा नाही. रन संख्या 12 रन. बराच मोठा डोंगर अजूनही सर करायचा आहे. षटकाराच्या मदतीने 12 लागल्यात. अजून एक, हो 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 हो, दे धक्का आणि घे चक्का, लगातारचे 2. ये होईना बात. अशा फटक्यांनी मॅच बनणार आहे हे लवली केके यांना मात्र समजावं लागेल. असा जर आपण मैदानाच्या आतमध्ये अप्रोच दाखवला की आपण करू शकतो ही धावसंख्या चेस, तर नक्कीच गोलंदाजाला अशा प्रकारच्या फटक्यांचा सामना करावा लागेल. या आधीचा फटका लॉंग ऑनच्या वरनं खेळला, आता इकडे ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला या फटका खेळला आणि रन संख्या मात्र 18 वरती जाऊन पोहोचतीये. थोडंसं विचार विनिमय करण्यावरती भाग पाडलंय एसके फ्रूट्स वेळापूरच्या टीमला. थोडीशी चर्चा तिकडे रंगली आहे. रन संख्या मात्र 18च्या स्कोअरवरती. फुलटॉस उडवण्याचा प्रयत्न, मागे मात्र क्षेत्ररक्षक बॉलवरती जातील तोपर्यंत एक धाव इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे वेस्ट साइडच्या रिगार्डमध्ये. तिसऱ्या पंचांचा रिव्ह्यू आहे ऑनफिल्ड पंचांचा, तर तिसऱ्या पंचांची ते मदत मागू इच्छितात. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. एकोणावीस धावा इकडे धाव फलकावरती जुडल्या गेलेल्या आहेत वेस्ट साइडच्या रिगार्डमध्ये. तिसऱ्या पंचांची इकडे मदत मागितली होती ऑनफिल्ड पंचांनी आणि रन संख्या मात्र 19च्या स्कोअरवरती आपल्याला जाताना पाहायला मिळाली आहे. 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. सुमित आणि सुमितच्या बॅटमधनं बिग हिट, अगदी सुपर हिट. 6 धाव्यांसाठी डीप मिड विकेटला सिक्सर. पहिल्या षटकात मारुतीने नक्कीच दबदबा प्रस्थापित केला, बट या षटकामध्ये लवली केके असो की सुमित असो, फक्त दरारा दरारा आणि दराराच पाहायला मिळाला आहे. रन संख्या 25 रन. मुसीबतों से भाग जाना आसान होता है, जिंदगी में हर पहलू एक इम्तिहान होता है. अरे डरने वालों को कुछ नहीं मिलता यहाँ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में यकीनन सारा जहान होता है. आज लढाईची भिडाईची वृत्ती मात्र इकडे सुमित आणि लवली केके यांना दाखवावी लागेल. रन संख्या 25, शेवटचा बॉल बाकी. वातावरण देखील पुरेपूर बनलंय, ढगाळ वातावरण आहे, बट मैदानाच्या आतमध्ये धो धो धावांचा पाऊस पडतोय. यावेळेसचा बॉल गॅपला शोधलाय. बॉल मात्र इकडे 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाची भरपाई इकडे मात्र पुरेपूररित्या केली गेलेली आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 29, 29 आफ्टर 2. धाव फलकावरती आणि 24 बॉल 76. म्हणजे आशावादी भाषेत सांगायचं म्हटलं तर 24 बॉलमध्ये 12 6. इथून पुढे मात्र काम बनून जातील. अजून एक गोलंदाज इकडे मात्र इंट्रोड्यूस केलाय. तिसरीच ओव्हर सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न आहे. सामन्याला बनवतीये टीम इकडे आरबी माने ॲग्रो सर्व्हिसेस. सुरुवातीला स्थिती थोडी नाजूक होती, बट आता मागच्या षटकाने नक्कीच जर बघितलं तर ते एनर्जी, तो बूस्ट, तो डोस द्यायचं काम केलंय त्या धाव फलकाला.
रनसंख्या 29 रन. बॉलिंग मार्कवरती आता आरिफ काझी आलेले आहेत. समोर लवली यांच्या बॅटमधनं अजून एक धिंगाणा आणि धिंगाणा करणारा फटका. सरळ डीप मिड विकेटच्या वरला षटकार. मजा येते. रनसंख्या मात्र 35 वरती जात असताना ज्या प्रेक्षकांनी पहिलं षटक बघितल्यानंतर सांगितलं होतं की हा सामना वन साइडेड होईल, आता मात्र लवली केके आणि सुमितची बॅटिंग मात्र सांगतेय थांबा जरा, सामना बघा तरी पुरेपूर. रनसंख्या 35. मॅच हळूहळू आता बनायला सुरुवात झालेली आहे. 23 बॉल मध्ये अजूनही 70 बनवायचे आहेत. लवली केके डाऊन दी ग्राउंड. ऑफ ड्राईव्हचा फटका. फिल्डर मात्र आहेत. बॉलला अडवताय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. सिंगलच्या मदतीने संतुष्टी इकडे मानलेली आहे. 22 बॉलमध्ये एक प्रयत्न राहील कमीत कमी डॉट बॉल खेळण्याचा, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा. कारण की पहिल्या षटकामध्ये आपण ज्या गोष्टीबद्दल बोललो होतो की डॉट बॉल बॉलिंग टीमला पुरेपूर बनवून ठेवतील तर मोठे फटके बॅटिंग टीमला पुरेपूर बनवून ठेवतील. नो बॉल आणि अशा प्रकारच्या चुक्या जर होत राहिल्या तर नक्कीच बॉलिंग टीमसाठी मग म्हणावं लागेल गरीबी में आटा गीला. चला घाई करायची आहे. सामना मात्र थोडासा स्पीडअप मध्ये खेळवत राहा. जास्त चर्चा नकोय. रनसंख्या 37 वर आहे. फ्री हिटचा इशारा ऑनफील्ड पंचांच्या माध्यमातून. फटका हवेत. फिल्डर आहे का? नाही आहे. गॅप आहे मोठा. नाही होत आहे धावांचा कुठलाच तोटा. सुमितच्या बॅटमधून चौकार. ऑन साइडला भिरकावलेला फटका आणि सुमितच्या नावाची चर्चा उगाच नाहीये. नातेपुतेचे हे खेळाडू आहेत आणि कालपासनं या मैदानावरती त्यांना लय गवसलेली आहे. जबरदस्त धुरंदर बॅटिंग सुमित यांच्या माध्यमातून. अजून एक. हो हवा के संग और घटा के साथ सजनी चली साजन के घर. सुमितच्या बॅटमधून षटकार. काय बॅटिंग आहे बॉस. काय मॅच बनतीये. कोण म्हणेल या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 रन आल्या होत्या. नंतरच्या 10 बॉल मध्ये तब्बल 41 आल्यात. आषाढीला असते पंढरपूरची वारी, बट आज मैदानाच्या आतमध्ये आहे सुमितची बारी, सुमितची स्वारी. 47. यावेळेसचा बॉल खोलवर टप्प्याचा. बॅट चिकड. एक धाव तिकडे मात्र मिळतीये. या प्रीमियर लीगच्या स्पर्धाच आहे ज्यांनी मात्र या खेळाडूंच्या आतमधला टॅलेंट, या खेळाडूंना एक हक्काची संधी जी मात्र या मैदानावरती दिलेली आहे आमदार प्रीमियर लीग मध्ये. आणि आज या प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये लवली केके आणि सुमित या दोन खेळाडूंची चर्चा. येट अनदर टाइम. फटका हवेत. आता अशा प्रकारचा कॅच सुटल्यानंतर संघाचे चाहते म्हणतात आहे काय करतोय लगा. झेल इकडे सुटताना पाहायला मिळालाय. कॅच छूटा हलवा. क्या होगा मैदान के अंदर. लवली केके का जलवा. निराशा साफ दिसतीये. कारण की बघा गावची लोकल टीम मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रेक्षकांच्या नजरा आहेत. सरपंच साहेब देखील म्हणतात आहे अशा प्रकारच्या कॅचेस सुटतील तर मग कसं जमायचं. कारण की वेळापूरची टीम आहे. त्यांचंही थोडंसं म्हणतात एक झुकतं पारडं असतं गावच्या टीम सोबत. पण अशा प्रकारे जर कॅचेस सुटल्या तर मग अवघड आहे. झेल सुटलाय. 3 ओव्हर 49. 18 बॉल 56. गाडीची लाईट, गाड्याच्या लाईट जे बाहेर आहेत गाड्यांच्या लाईट बंद करा विनंती आहे. चला आलम भाई थोड़ा सा आपका सहकार्य रहने दो इधर. चला मॅच सुरू करायची आहे. जबरदस्त मनोरंजन, फुल ऑन मनोरंजन इकडे मात्र पुरेपूर. वेळापूरचे प्रेक्षक, वेळापूरचे युवा. 18 बॉल 56 मॅचचा आनंद घेतात आहे. 18 बॉल 56चं समीकरण आहे. आणि म्हणजे एवढ्या वेळेचं जर तुम्ही बघितलं ना तर वेळापूरचे जे काही दर्शक मुख्य मंचावरती बसलेले आहेत ते म्हणत होते टीमचं पारडं जड आहे.
आपली टीम फेवरेट आहे, पण जसा मॅच मध्ये रोमांच आलाय ते म्हणताय उद्या मॅच रोमांचक, बघू जे होईल ते होईल. कारण की प्रत्येकाला इकडे चांगला सामना बघायचा आहे. गावच्या टीमचा जरी मॅच असला तरी काय झालं, मॅच चांगला झाला पाहिजे. चला घाई करायची आहे. 49 धावा बिनगडी बाद. उदय माने देशमुख साहेब जे मात्र बॉलिंग मार्कवरती आलेत, बट थोडासा बदल केलाय. मारुती शेंडगे यांनी आता मात्र बॉल हातात घेतलाय. 18 बॉल 56 ची गरज असताना, कारण की मारुतीला एक षटक चांगलं हाताळण्याची इकडे गरज आहे. त्यांना माहिती आहे एक ओव्हर चांगली आणि रिक्वायर्ड रन रेट अजून एक वेळेस वाढेल. बट मागच्या 2 ओव्हरमध्ये जे झालंय, लवली केके आणि सुमित, हे दोन नावं प्रेक्षक विसरणार नाहीयेत. खूप 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 सुंदर बॅटिंग. चला मारुती शेंडगे आलेत आता, आणि ही ती कॅच होती जे आपण ऑन स्क्रीन बघू शकतो. पुढचा बॉल फुल टॉस, पायावर टाकण्याचा प्रयत्न आहे. आणि क्रिकेटचा तर मूळ मंत्रच आहे, पैर पर गेंद तो हवाई सैर पर गेंद. मारुतीचं जंगी स्वागत या षटकामध्ये या चौकाराच्या मदतीने. पायावर टाकण्याचा प्रयत्न होता आणि चांगल्यारीत्या गाईड करत चौकार तिकडे मात्र खेळला. आणि या 4 धावांनी 52 धावा या धाव फलकावरती जुळतात आहे. 17 बॉल बाकी आहे. 17 बॉल मध्ये 53 धावा अजून बनवायच्या आहेत. अर्धा रस्ता पार झालाय. 50-50, 52 धावा बिनगडी बाद. याही वेळचा बॉल मागच्या दिशेने लवली केके. सूरज सा तेज नहीं मुझमें, दीपक सा जलता देखोगे. अरे तुम मुझे मेरी हदें रोशन करने से कब तक रोकोगे, तुम मुझे मेरी हदें रोशन करने से कब तक रोकोगे. काय बॅटिंग केली आहे लवली केके यांनी. इतक्या वर्षाचा जो अनुभव त्यांना मिळाला आहे, जुनं ते सोनं आपण म्हणतो, लवली केके यांनी मात्र ते पुरेपूर सिद्ध केलंय. 56 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 49 बनवायचे आहेत. 16 बॉल 49. धावा. आणि इथे देखील घुमा के तहान मला लाटेची, थेंबाने पोट भरणार नाही. हरणार मी अनेकदा, पण जिंकल्याशिवाय काही मैदान सोडणार नाही. 63 धावा या धाव फलकावरती. फिरून मारला चक्री शॉट आणि या षटकाराच्या मदतीने 63 धावा लागतात या धाव फलकावरती. काय सामना बनलाय. अजूनही 42 धावांची गरज आहे. मारुती शेंडगे ज्यांनी पहिल्या षटकात केवळ 6 धावा दिल्या होत्या, त्यांच्या विरोधात मात्र इकडे लवली केके तुफानी हल्ले आपल्याला चढवताना पाहायला मिळत आहे. 63 धावा, 15 बॉल 42 रन. चला, जे फिल्डर बाहेर गेलेत त्यांना विनंती, आपण ग्राउंड मध्ये यायचंय. त्रेसष्ट धावा धाव फलकावरती. 15 बॉल मध्ये 42 ची गरज. चाळीस वरती नॉट आउट आहे किरण काटकर AKA लवली केके. 13 बॉल मध्ये 40. आतापर्यंत तरी डोळ्याचं पारणं फेडणारी अशी बॅटिंग त्यांनी केलेली आहे. कालपासून खूप 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 क्षमता या खेळाडूमध्ये, त्यांना तुम्ही ऑन स्क्रीन बघत आहात. लवली केके 63 धावा बिनगडी बाद. 15 बॉल मध्ये 42 ची गरज. मॅच पूर्णपणे बनलेली आहे. आरबी माने ॲग्रो सर्व्हिसेस. पायात टाकण्याचा प्रयत्न आणि आता याला म्हणतात पाचों उंगलियां घी में और मुंह में मोतीचूर का लड्डू. तब्बल 5 रन इकडे ऍड होताना पाहायला मिळतील. 37, 15 बॉल 37. गरिबी में आटा गिला. आता करावं तर काय करावं.
लेग स्टिकच्या खासा बाहेर होता बॉल. कीपरलाही मात्र मिस करत सरळ लंग स्टॉपच्या रिजन मध्ये. वाईट +4 तब्बल 5. 15 बॉल 37. 15 बॉल 37. चेक. जर सामना जिंकून दिला लवली केके यांनी तर आरबी माने यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचा पुरस्कार किरण काटकर एके लवली केके यांना मात्र देण्यात येणार आहे. सूरज देशमुख यांच्याकडनं तब्बल 1,000चा पुरस्कार. जर नॉट आउट सामना जिंकून दिला केके यांनी तर त्यांना देऊन सन्मानित करण्यात येईल. 69 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावरती आहेत आणि ज्या रीत्या ही मॅच बनलेली आहे. 14 बॉल 36 रन हे मात्र समीकरण आहे. 14 बॉल 36. काय होणार आणि काय नाही हे आपल्याला पाहायचं आहे. पॅड टाकण्याचा प्रयत्न. फुललेंचा बॉल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 69. मात्र फटका खेळाय. फिल्डर मात्र येतात आणि इकडे काय 4 धावा. चौकार इकडे मात्र धाव फलकावरती जुळणार आहे. चौकाराच्या मदतीने षटक जे आहे ते आहे पूर्ण होताना पाहायला मिळेल. हे देखील षटक बंपर राहिलंय बॅटिंग टीम साठी आणि तब्बल 4 ओव्हर 73 ही मात्र स्थिती आहे आणि शेवटचे 12 बॉल आणि 32 ची गरज आहे. लवली केके आणि सुमित यांचा जो फॉर्म आहे तो मात्र फार सुरेख आहे आणि याच फॉर्मच्या बळावरती ही टीम मात्र इथपर्यंत पोहोचली आहे. विसरून चालणार नाही. पहिल्या षटकात फक्त 6 धावा होत्या. बारा बॉल आणि 32 धावांची गरज. 14 बॉल 41 वर नॉट आउट आहे. या आधीच्या डावामध्ये आपण सागरच्या माध्यमातून एक अर्धशतक बघितलं होतं. आता लवली केके देखील मात्र त्या उंबरठ्यावर उभे आहेत, बट त्यांना अर्धशतकापेक्षा जास्त संघासाठी इकडे 2 पॉइंट महत्वाचे आहेत. बॉलिंग मार्कवरती आता उदय माने देशमुख यांना मात्र पाचारण करण्यात आलेलं आहे. चला, सामना सुरू होत असताना 73 धावा आहेत धाव फलकावरती. 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज. काय होणार आणि काय नाही सर्वांच्या नजरा मॅचच्या दिशेने लागलेल्या आहेत. एक रोमहर्षक सामना, एक रोमांचक सामना, पैसा वसूल सामना. शॉट चेंडू पुल केलाय आणि उदय माने देशमुख इकडे मात्र विकेट मिळून देतात आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने भिरकावण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि बॉल जो आहे तो केवळ आणि केवळ उंचीचे नंबर मिळवताना पाहायला मिळाला आणि विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज बाद आहे लवली केके यांची ही जबरदस्त बॅटिंग इकडे मात्र संपुष्टात येते. सर्वांचं पुरेपूर मनोरंजन केलं, बट मी विनंती करेल लवली केके यांची लवली बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या याही खेळाडूसाठी झाल्या पाहिजे, कारण की सर्वांचं मनोरंजन केलंय लवली केके यांनी. आपल्या टीमला मॅच मध्ये बनवून ठेवलंय लवली केके यांनी. विकेट मात्र इकडे येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 73च्या स्कोरवरती हा पहिला धक्का.
याही वेळेस ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. बॉल पर्यंत जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक धाव जी आहे ती इकडे कॅल्क्युलेट होत असताना 74च्या स्कोअरवरती. 16 बॉल आणि 31 धावेंचं समीकरण. पहिल्या बॉलवर ज्या रीत्या विकेट मिळून दिली ना उदय माने देशमुख यांनी, संघाला मात्र मॅच मध्ये वापस आणलं. कारण की 10 बॉल इथून पुढे बाकी आहेत. 10 बॉल मध्ये 31 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या. सुमित, ही एक डोकेदुखी आहे अजून बॉलिंग टीम SK फ्रुट्स वेळापूरसाठी. उडवलाय बॉल, 6 धावा. सुमित अनस्टॉपेबल. लवली के जरी बाद झाले असते तरी काय झालं, सुमितने सांगितलंय सूत्र मी मात्र माझ्या हातात घेतो. आणि सुमितच्या बॅटमधनं डीप फाईन लेगच्या क्षेत्रात हा षटकार येत असताना मॅच संपलेली नाहीये. द गेम इज स्टील ऑन. दोन्ही टीम मात्र आपलं 100% देतात आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, काटेकी टक्कर दोन्ही टीमच्या दरम्यान. रन संख्या 80, 80 रन्स, 80चा पल्ला टच करतीये टीम. 9 बॉल बाकी आहेत, धावा पाहिजेत 25. बैठक बैठक आणि फटका अगदी टकाटक. षटकारापाठोपाठ चौकार येतोय. हौसला अभी बाकी है, सपनों का घोंसला अभी बाकी है. अरे लक्ष्य से कह दो अभी तक के पहुंचा नहीं हूं मैं, क्योंकि हार जीत का फैसला अभी बाकी है. सुमित यांच्या बॅटमधनं या 4 धावा. लवली के बाद झाले, पण आता सुमित नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये उफानवरती येत आहे. तदनंतर हा एक रेग्युलेशन कॅच सलीम यांनी झेलला आणि 84 वर 2. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे आता. लास्ट बॉल टू गो या ओव्हरचा. 7 बॉल मध्ये 21. या बॉलवर जर मोठा फटका आला तर शेवटच्या षटकातही मजा येणार आहे. कारण की 6 बॉल 15, 6 बॉल 17 हे इक्वेशन रोमांचक राहतं. बट जर का हा बॉल चांगला टाकला उदय माने देशमुख साहेब यांनी तर शेवटच्या गोलंदाजाला तब्बल 21 धावेंचं कुशन. 7 बॉल 21 रन. गोलंदाजी मार्कवरती अभिजित सायकरेंडला. अभिजित गोलंदाजी मार्कवरती उदय माने देशमुख. वेळ घेतलाय अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये. त्यांना माहिती आहे जरी विकेट आली आहे हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती शेवटच्या षटकाची दशा मात्र ठरणार आहे. तर हा बॉल आपल्याला चांगल्यारीत्या टाकायचा आहे. शेवटचा बॉल यायचा बाकी या षटकातील. 7 बॉल 21 रन. फुलरचा बॉल डाऊन दी ग्राउंड ड्रायव्हिंग लेंथवर. 1 रन मिळून जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि याच एका धावेच्या मदतीने सामना मात्र चाललाय आता शेवटच्या षटकात, जिकडे बॉल बाकी आहेत 6.
धावा पाहिजेत 20. 6 गेंदे 20 रन. काय मॅच पाहायला मिळाली आपल्याला मंडळी. प्रेक्षकांची गर्दी अशा मॅचेस साठी होते. काळजाचे ठोके चुकवणारे सामने, रंग भरणारे, रंग उधळणारे सामने. आणि बघा या मॅचचा नक्की जर बघितलं तर याच्यापेक्षा जबरदस्त एंड होऊ शकत नाही. एका युवा गोलंदाजाला इकडे मात्र गोलंदाजी दिली आहे. ओम शेवटच्या षटकात आपल्याला बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतात आहे. 6 बॉलमध्ये इकडे 20 धावा ज्या आहेत त्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 85 वरती 2 आहे सध्याच्या घडीची स्थिती. ओम आलेले आहेत बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर अभिजित. 6 बॉल 20 रन. पहिला बॉल ओमचा. सोनू फुलटॉस बॉल मागच्या दिशेने आणि सोनूला पहिल्याच बॉलवरती इकडे मात्र 4 धावा मिळालेल्या आहेत. वेस्ट साइडच्या रिगार्डमध्ये तिसऱ्या पंचांना विचारणा केली गेली आहे भीमरच्या रिगार्डमध्ये. आणि तिसरे पंच शहानिशा करून अँगल दर अँगल, फ्रेम बाय फ्रेम आपल्यापर्यंत मात्र जो काही निर्णय राहील तो मात्र पोहोचवतील. बट काय मॅच राहिली आहे ही. सोनू पवार उर्फ अभिजित पवार यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. पहिल्या बॉलवर तर त्यांना चौकार मिळालाय. बट ओमवर आज जिम्मेदारी आहे. त्याच्याकडे संधी आहे हिरो बनण्याची. जर का हे समीकरण त्याने डिफेंड केलं तर चर्चा त्याच्याही नावाची होणार आहे. फेअर डिलिव्हरी हा निर्णय इकडे मात्र दिला गेलेला आहे. तर चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. 5 बॉलमध्ये आता 16 पाहिजेत. एकीकडे युवा जोश तर दुसरीकडे एक इनफॉर्म बॅटर. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. अभिजित पवार उर्फ सोनू पवार. 5 बॉल 16. ओम चालले सोनूसाठी. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल. अंडर प्रेशर चांगला चेंडू. इकडे मात्र हलकीशी मिसफिल्ड. एक धाव आपल्याला इकडे मिळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा कुठलाच प्रयत्न नाहीये. सिंगलच्या मदतीने षटक मात्र पुढे आणि वेळही इकडे मात्र संपलाय. एक खेळाडू मात्र इकडे 30 यार्डच्या आतमध्ये अतिरिक्त उभा राहील. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. चार बॉल आणि 4 बॉल 15ची गरज. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. 17 इक्वेशन. या बॉलवरती सिंगल आलं. आता समीकरण बदललंय. 4 बॉल 15. येईल का एखादा मोकळा फटका. फुलटॉस आलाय. फुलटॉस वरती फुल टॉल इकडे वसूलण्याचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय अजूनही यायचा बाकी. वेस्ट साइडच्या रिगार्ड मध्ये इकडे तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे ऑनफिल्ड पंचांनी. क्षणावर इकडे परीक्षा आहे. इकडे बॉलरची परीक्षा आहे, इकडे बॅट्समनची परीक्षा आहे, इकडे तिसऱ्या पंचांची परीक्षा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 6 धावा इकडे मात्र कळवल्या जातात आहे. खच्चा खच मैदान सध्याच्या घडीला भरलेलं आहे. प्रेक्षकांनी पुरेपूर या सामन्याचा आनंद घेतलेला आहे आणि या षटकाराने तर पुरेपूर बॅटिंग टीमला देखील मॅच मध्ये बनवून ठेवलेला आहे. एक हाय स्कोरिंग मॅच. 200 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये मात्र बनलेल्या आहेत. शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 3 बॉल 9 रन. उडवलाय बॉल. हुकुमचा इक्का लगावतोय मैदानाच्या आतमध्ये. छक्का. 6 धावा षटकार. काय मारलाय सूर आणि धूरच इकडे मात्र सोबत काढलाय. जबरदस्त फटका फलंदाज योगेश शिंदे यांच्या बॅट मधून. हा आपल्या कष्टाचा घाम आहे म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये आपलं मार्केट जाम आहे. 3 धावांची गरज आहे. 2 बॉल 3 रन.
चला सामना इकडे मात्र सध्याच्या घडला जबरदस्तरित्या पुढे जातोय. 2 बॉल 3 रन. कुठली मॅच कुठे आली आहे. 105 धावेंचा इकडे पाठलाग होता आणि काय सामना मात्र रंगतोय. होईल का एखादी सुपर ओव्हर. फुलटॉस आणि याच बरोबरीने हा सामना मात्र जिंकलाय आरबी माने ॲग्रो सर्व्हिसेस. लढायचं ठरवलं मग मागे हटायचं नाही. हरलो तरी चालेल परंतु झुकायचं नाही. या जीवनाच्या रणांगणात जिंकायचंय आपल्याला. आपलं नशीब स्वतःच्या हाताने घडवायचंय आपल्याला. काय खेळलाय हा संघ. 105 धावेंचा पाठलाग होता. पहिल्या ओव्हर मध्ये केवळ आणि केवळ 6 धावा आल्या. बट तदनंतर काय फाईट बॅक. लवली के सुमित 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 आणि त्याचबरोबर जे फिनिशिंग टच योगेश यांनी दिलेत. लाजवाब. संघ मात्र ओव्हर दी लाईन दिलाय. वेल प्लेड. अभिनंदन टीम आरबी माने ॲग्रो सर्व्हिसेस.